ही कहाणी आहे विक्रम आणि रावीची. विक्रम आणि रावी यांचं नुकतंच लग्न झालं होतं. म्हणजे लग्न होऊन किमान 1 वर्ष तरी. विक्रम हा रेल्वेमध्ये तिकीट चेकर म्हणून काम करायचा. नेहमीप्रमाणे विक्रमची नाईट शिफ्ट होती, म्हणून तो जेवण करून घरातनं निघायचा. त्या दिवशी तसेच झाले, परंतु रावीने त्याला नेहमीसारखेच शिळे जेवण वाढले आणि त्याच्यावरून दोघांमध्ये भांडणं चालू झाली. तो म्हणायचा की तू दरवेळी मला दुपारचे जेवण का वाढती म्हणून. तर त्याच्यावरती रावी म्हणाली की मला हे असं मिडल क्लास लोकांसारखं जगणं आवडत नाही की फक्त 2 टाईम जेवण करणं आणि कामाला जाणं. माझ्या आयुष्यामध्ये खूप स्वप्न आहेत आणि ते बघूनच मी लग्न केलं होतं. परंतु त्याच्यावरती विक्रम काही उत्तर देऊ शकला नाही, कारण की तो रेल्वेमध्ये काम करणारा एक साधारण कर्मचारी होता. नेहमीप्रमाणे त्यांनी जेवण अर्ध्यावरतीच टाकले आणि बॅग घेऊन सरळ स्टेशनवरती निघाला. स्टेशनवरती कधी एवढी जास्त गर्दी नसायची, कारण की ते कुठलं मेट्रो किंवा मोठं जंक्शन असं स्टेशन नव्हतं. तिथं किमान जेमथेमच लोक फक्त यायची, तेही कधी सुट्टी असली तरच. इतर वेळी रेल्वे स्टेशन हे मोकळंच असायचं. म्हणजे एवढी काय त्या स्टेशनवरती वर्दळ नसायची. म्हणजे विक्रम धरला तर जेमतेम फक्त 2 ते 4 जणच स्टेशनवरती कामाला होते आणि बाकीच्या वेळी स्टेशन हे पूर्ण सामसूम असायचे. पण विक्रमच्या मनामध्ये वेगळेच विचार चालू होते, कारण रावीबरोबर सतत होणारी भांडणं त्याला त्याचा कंटाळा आला होता. तो रात्रीच्या वेळी सहजच स्टेशनवरती फेरी मारत होता. म्हणजे किमान 11-12 वाजलेले असतील. थंडीची वेळ होती. कोणीतरी अशीच शेकोटी पेटवून निघून गेलेले होते. म्हणजे शेकोटीच्या आजूबाजूला कोणीच नव्हते. विक्रमने तिथं जाऊन शेकोटीचा शेक घ्यायला सुरुवात केली. तेवढ्यात उजव्या बाजूला झाडावरून काहीतरी पडल्याचे विक्रमला जाणवले. आधी तर त्यांनी दुर्लक्ष केले, परंतु त्यांनी निरखून पाहिल्यानंतर तिथं काहीतरी चमकत असल्याचे त्याला दिसले. विक्रम त्या झाडाच्या जवळ गेला. त्यांनी पाहिलं तर ते पिंपळाचे झाड होते आणि त्या पिंपळाच्या झाडाखालीच काहीतरी पडलेले होते. ते दुसरं तिसरं काही नसून ते एक पुस्तक होते आणि ते चमकत होते. जसा विक्रमने त्या पुस्तकाला हात लावला तसं त्याची चमक थांबली आणि ते पुस्तक पडलं तेव्हा उलट्या बाजूला पडलं होतं. विक्रमने त्याचं मुखपृष्ठ पाहिल्यावरती त्याच्यावरती नाव लिहिलेलं होतं, कर्णपिशाचिनी. त्याला वाटलं एखादी कादंबरी वगैरे असेल, पण त्यांनी पुस्तकाला जेव्हा निरखून पाहिले तर ते ह्या जमान्यातले वाटत नव्हते. म्हणजे किमान 1600 किंवा 1700 सालातलं. पण विक्रम म्हणाला चला काहीतरी बसल्या बसल्या वाचायला टाइमपास तरी मिळाला. मग तो रेल्वेच्या बेंचवरती जाऊन बसला, जे रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर असतात ते. तिथं गेल्यानंतर त्यांनी सर्वात पहिल्यांदा ते पुस्तक उघडलं. पुस्तक उघडताच त्याला अत्तराचा सुगंध आला. जशी कोणी अप्सरा त्याच्या जवळ आली त्याला असं जाणवू लागले. पण ते दुर्लक्ष करून तो पुस्तक वाचू लागला. विक्रमने पुस्तक उघडताच त्याच्यावरती त्याला सुरुवातीला काही विधी दिसल्या, म्हणजे काळा जादूच्या. आणि त्या विधी वाचून झाल्यानंतर त्याच्या पुढं काहीतरी मंत्र लिहिलेले होते. ती विधी पूर्ण 21 रात्री करायला त्याच्यामध्ये लिहिलेले होते. आणि ती विधी केल्यानंतर तुम्हाला त्याचा काय फायदा होईल हे वाचण्यासाठी त्यांनी जेव्हा पुढचे पान उघडले तेव्हा ते लिहिलेले नव्हते. तर विक्रमला असं वाटत होतं की त्याला जसं कोणीतरी सांगत आहेत की मी तुम्हाला कधीही त्रास देणार नाही, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल, मी नेहमी तुमची आणि तुमचीच बनून राहील, फक्त मला तुमची साथ हवी आहे. मग तुमच्याकडे येणाऱ्या सगळ्या अडीअडचणी ह्या माझ्या होतील आणि मी तुम्हाला सगळ्यातून सोडवेल. मी तुम्हाला आईचे वात्सल्य आणि पत्नीचे प्रेम हे दोन्हीही देईल, असं त्याच्या शेवटाला लिहिलेलं होतं. विक्रम आधीच प्रेमाचा भुकेजलेला होता, कारण की घरामध्ये होणारे वादविवाद आणि भांडणं ह्याला तो कंटाळून गेला होता. आणि त्याचप्रमाणे त्याला पैशावरनं सतत टोमणे मारत असे. त्यामुळे त्याला श्रीमंत तर व्हायचेच होते. त्यालाही या मध्यमवर्गीय आयुष्यातनं बाहेर पाडायचे होते आणि रावीला चांगलं आयुष्य द्यायचं होतं. विक्रमने ती विधी करायचे ठरवले आणि ते पुस्तक बॅगेमध्ये ठेवून टाकले. दुसऱ्या दिवशी येताना तो ते विधीचे सर्व साहित्य घेऊन आला. त्याच्यामध्ये सुंदर दिसणारी बाहुली, मद्रासी कुंकू, गुलाल, पुक्का, हळद आणि आपलं साधं कुंकू, या सगळ्या गोष्टी समाविष्ट होत्या. या सगळ्यांनी तारांची एक रांगोळी काढायची होती आणि त्याच्यामध्ये त्या बाहुलीला ठेवून लिहिलेले तिथले मंत्र उच्चारायचे होते.
आणि तेही मंत्र तोपर्यंत उच्चारायचे होते जोपर्यंत जोराचा वारा सुटत नाही. पहिल्या दिवशी विक्रमने तसेच केले, पण थोड्या वेळाने मंत्र उच्चारताना जोरात वारा आला आणि त्या वाऱ्याच्या झुळकामध्ये त्याला त्याच अत्तराचा सुगंध आला. तर त्यावेळी त्याला वाटले की जणू ती अप्सराच आपल्या जवळ आली आहे. पण तो पहिलाच दिवस असल्यामुळे त्याने दुर्लक्ष केलं आणि विधी संपवला. पुढील 20 दिवस विक्रमनी हा विधी चालू ठेवला आणि तो विधी करताना नेहमीसारखा वाऱ्याची झुळूक त्याच्या अंगावरती यायची आणि त्याबरोबर त्या अत्तराचा सुगंधही. जसे 21 दिवस पूर्ण होतील तशा सगळ्या आपल्या अडचणी दूर होतील आणि आपल्याला मोठा धनलाभ होईल. असं करत असताना 21व्या दिवशीही त्यांनी विधी पूर्ण केला, पण त्याला त्याचा काही फायदा झाला नाही. त्याला वाटलं की हे पुस्तक कोणीतरी चेष्टेमध्ये लिहिलं असेल, म्हणून रागाने त्याने ते पुस्तक परत आपल्या बॅगेमध्ये ठेवून टाकलं आणि विधीचा विचार सोडून दिला. हाच विचार करत तो परत बेंचवरती जाऊन बसला, म्हणजे प्लॅटफॉर्मवर जे बेंच असतात त्याच्यावरती. त्यांनी बेंचवर ते डोके ठेवून 2 मिनिटासाठी डोळे बंद केले. त्यात त्याला गोड हसण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाकडे पाहिलं तर तो पिंपळाच्या मागून हसण्याचा आवाज येत होता, पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. परत तो डोळे मिटून बेंचवरती झोपून राहिला. तेवढ्यात त्याला परत हसण्याचा आवाज आला. त्यांनी जेव्हा निरखून बघितलं तर पिंपळाच्या मागे 2 गोड डोळे त्याला बघत होते, तेही हसऱ्या नजरेने. तो त्या डोळ्यांकडे बघत बघत पुढं गेला. तेवढ्यात त्याला जाणवलं त्याच अत्तराचा सुगंध त्याच्या मागे दरवळत आहे म्हणून. तेवढ्यात एका मऊ गोड हाताने त्याचे डोळे झाकले. ती विक्रमच्या कानात म्हणाली की तुम्ही मला आपलं म्हणून स्वीकारणार आहात का? विक्रमला काय बोलावे ते कळतच नव्हते. तेवढ्यात विक्रमला तिचा मध्यधुंद करणारा श्वास त्याच्या कानावरती जाणवत होता आणि त्याच अत्तराचा सुगंध आता जास्त प्रमाणात येत होता. त्या स्पर्शाने विक्रम एकदम मध्यधुंद झाला होता, त्यामुळे त्याला काय बोलावे हे काही कळत नव्हते. त्याच्याकडे काही शब्दच नव्हते. तेव्हाच त्या कर्णपिशाचिणीने तिचा डावा हात त्याच्या हृदयावरती ठेवला. विक्रमने तिला पाहिलेही नव्हते, परंतु तिच्या स्पर्शानेच तो तिच्या प्रेमात पडला होता. त्यांनी हो हो करून उत्तर दिले. त्यावरती ती म्हणाली की आजपासून तुझी सर्व दुःख माझी. असं म्हणून तिने विक्रमच्या डोळ्यावरचा हात काढला आणि विक्रमला आपल्याकडे पाहायला लावले. जसे विक्रमने तिला बघितले त्यावेळी त्याला त्याच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नव्हता. तो 2 मिनिटं तिच्याकडे पाहतच राहिला, कारण तिचे लांब सडक केस, निळेक्षार डोळे, सुबक असा उभा चेहरा, लाल गुलाबासारखे ओठ, सुंदर सुडोल मान आणि मध्यम बांध्याचे सुंदर शरीर, आणि त्याच्यावरती ती लाल आणि काळी साडी. त्याच्यामुळं तर तिचे गोरे रूप आणखीनही विक्रमला आकर्षित करत होते. विक्रम तर तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला काही बोलायचे होते ते शब्दच मिळत नव्हते. तेवढ्यात ती कर्णपिशाचिनीने त्याला मिठीमध्ये घेतले आणि त्याला म्हणाली की तुझे दुःख आणि तुझा एकटेपणा हे मला तू न बोलताच जाणवत आहे. त्याच्यामुळं आता तुला काही सांगायची गरज नाही. तुझे मन आता माझ्याशी जुळलेले आहे, त्यामुळं मी तुला तुझ्या पत्नीसोबत आत्मसात करते. फक्त आपले ही गुपित कधीच कोणाला सांगू नको, तुझ्या पत्नीलाही नाही. हे शब्द ऐकताच विक्रम काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्या कर्णपिशाचिणीने त्याच्या डोक्यावर आणि पाठीवरती हात फिरवायला सुरुवात केली, अगदी लहान बाळासारखी. विक्रम एकदम शांत झाला, कारण की ह्या प्रेमाची तो खूप दिवसापासून वाट पाहत होता आणि ते त्याला आत्ता मिळत होते, लग्नाच्या नंतर, ते सुद्धा कर्णपिशाचिणीकडून. दुसऱ्या दिवशी स्टेशनवरती त्यांचे मोठे साहेब आले, म्हणजे विक्रमचे, आणि त्यांनी सांगितलं की तुझे प्रमोशन झालेले आहे, तेही रत्नागिरीमध्ये, मोठ्या स्टेशनवरती. त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याला आता लक्षात आलं की कर्णपिशाचिणीची कृपा आता त्याच्यावरती व्हायला लागली. ही आनंदाची गोष्ट तो जसा घरी सांगायला गेला तर तेव्हा त्यांनी बघितलं की रावीही खुश होती. तर रावी म्हणाली की आत्ताच एक वकील येऊन गेला. त्यांनी सांगितलं की तुमचे लांबचे काका आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे, त्यांना कोणी वारसदार नाही आहे, तर त्याच्यामुळं त्यांनी पूर्ण प्रॉपर्टी ही तुमच्या नावावरती केलेली आहे, त्यांच्या महालासकट, सर्व पैसा अडक्या समवेत. आता रावी एवढी खुश झाली होती की ती सगळ्यांना सांगत बसली होती की आम्ही श्रीमंत झालो म्हणून. तेव्हा लगेच विक्रम सोफ्यावरती बसला
आणि डोळे मिटून म्हणाला की आता माझ्या सर्व समस्या दूर होतील, आता मला काही अडचण येणार नाही. तेवढ्यात त्याला जाणवलं की मागून 2 हात आले आणि कानामध्ये त्याच्या कोणतरी पुटपुटलं की तुला नाही, आपल्याला. म्हणजे तिने दोघांनाही संबोधून सांगितलं, कारण की विक्रमवर येणारी प्रत्येक समस्या आणि अडचणी आता त्या कर्णपिशाचिणीच्या होत्या. आता विक्रम रत्नागिरीच्या बंगल्यामध्ये शिफ्ट झाला. विक्रम आणि रावी तिथंच राहू लागले. विक्रम तर आता इनामदारासारखाच राहू लागला होता. म्हणजे त्यांनी बंगल्यामध्ये एक मेखाना बांधला होता. मेखाना म्हणजे मित्रांना कळलं. तिथं तो महागातली महाग दारू आणून ठेवत होता आणि तो रोज ती प्यायचाही. त्यामुळं तो आता सकाळ दुपार संध्याकाळ फक्त दारूच प्यायला लागला. तो दिवसभर त्या दारूच्या ग्लानीमध्येच असायचा. त्याच्यामुळे तो त्या मेखानामध्येच पडून असायचा. त्या मेखान्यामध्ये एक पलंगसुद्धा होता आणि तो त्या पलंगावरती झोपायचा. कारण की आता राहणारा तो एकटा नव्हता, तर त्याच्याबरोबर ती कर्णपिशाचिणीही होती. आणि इकडे रावी श्रीमंतीच्या ग्लानीमध्ये झिंगून गेलेली होती. म्हणजे दागिने, कपडे, खरेदी ह्याच्या व्यतिरिक्त तिला काही दिसतच नव्हते. ती सर्व पैसा हा पाण्यासारखा वाहवत होती या गोष्टींवरती. तिचे लक्ष विक्रमवरती तर अजिबात नव्हते. आणि त्याचप्रमाणे विक्रम हा दारूच्या नशेमध्ये असायचा. त्यामुळे ती त्याला त्याच्याजवळ झोपायलाही बोलवायची नाही. ती तिच्या रूममध्ये वेगळी झोपून जायची आणि तिला वाटायचं की आता ह्याच्याकडं पैसा आला म्हणल्यानंतर हा असाच राहणार आहे, म्हणून ती त्याच्याकडं लक्षही द्यायची नाही. पण किती दिवस, थोड्या दिवसांनी तिला ह्या गोष्टी खटकायला लागल्या. कारण की विक्रम आता कामावरही जात नव्हता. तो सकाळ दुपार संध्याकाळ फक्त दारू पिऊन तिथेच पडून राहायचा. त्याचप्रमाणे तो एकट्यामध्ये बडबड करत असल्याचं तिला जाणवायचे. परत तो ज्यावेळी चालत एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जायचा, त्यावेळीही त्याचा कोणीतरी हात पकडून त्याच्याबरोबर चालले आहे असे तिला जाणवायचे. पण तिला वाटायचे की तो दारूच्या नशेमध्ये आहे म्हणून असे करत असेल. परंतु या खटकत असलेल्या गोष्टी ह्या जास्त दिवस चालल्या नाही. कारण की आता रावी विक्रमवरती लक्ष ठेवायला लागली. एकदा असंच झालं की रावीला रात्री झोप लागत नव्हती. ती विक्रमला सारखं आपल्याजवळ येण्यासाठी सांगत होती, पण विक्रम तिच्याकडे दुर्लक्ष करायचा आणि त्याला दारूच्या नशेमध्ये काय बोलायचं हे काहीच कळायचं नाही. रावीला मेखान्यातनं आवाज आला आणि तिने जेव्हा तो मेखाना उघडायचा प्रयत्न केला तर दार उघडत नव्हते. म्हणून मग तिने दाराच्या भट्टीतून आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आणि जे दिसलं ते खूप भयानक होतं. विक्रम बरोबर कोणीतरी संबंध बनवत होते. जसे रावीला हे दिसले तसे रावीचा राग अनावर झाला. रावी जोरजोरात दार वाजवू लागली आणि विक्रमच्या नावाने ओरडू लागली. तेवढ्यात रावी बेशुद्ध पडली, कोण कसे जाणे. आणि ती जेव्हा सकाळी उठली तेव्हा ती तिच्या बेडवरती होती. तिला उठल्यावरती असं वाटलं की जणू ते स्वप्नच असेल, म्हणून तिने लक्ष दिलं नाही. ती तशीच खाली उतरली आणि तिच्या कामाला लागली. पण कुठं ना कुठं तरी मनामध्ये ह्या गोष्टी तिला खटकत होत्या. तिने तिच्या आईला फोन लावला आणि झालेला सर्व प्रकार हा आईला सांगितला. तेव्हा आईने तिची समजूत घालत म्हणाली की आयुष्यामध्ये पैसाच हा काही सर्व नसतो. ज्यावेळी तुमच्याकडं पैसा नव्हता तेव्हाही तुम्ही एवढेच सुखी होता. की नवरा बायकोचं प्रेम हे पैशामध्ये नसतं, म्हणून तुम्ही तेव्हाही सुखी होता आणि आताही सुखी होऊ शकताल. कारण की चूक रावीचीही होती. तीही विक्रमकडे लक्ष देत नव्हती आणि पैशाला सर्वस्व मानत होती. म्हणून तिच्या आईने तिला समजावले की तू तुझ्या नवऱ्याकडे पूर्ण लक्ष दे, की त्याला दारू पिण्याची गरजच लागणार नाही. तुझ्या संसाराला तूच सुखी करू शकते, पैसा असो किंवा नसो. बघा, आईने किती छान शिकवलं तिला. रावीनी वेळ न गवसता विक्रमच्या आवडीचे जेवण तयार करायला घेतले. विक्रमला पुरणाची पोळी ही खूप आवडायची. तिने लगेच ती तयार करायला घेतली आणि जशी ती पुरणाची पोळी ती करू लागली, विक्रमला त्याचा वास त्या मेखान्यामध्ये येऊ लागला. तिने विक्रमला मेखान्यातनं उठवून त्याला आंघोळीला जाण्यास सांगितले आणि तयार होऊन जेवणाला येण्यास सांगितले. त्याचं जेवण आवडीचे होते, त्याच्यामुळं तोही घाईघाईमध्ये आंघोळीला गेला. त्याची जराशी झिंग उतरलेली होती, पण तो काही प्रमाणामध्ये दारूच्या नशेमध्येच होता. तो आवरून खाली आला तर ह्यावेळी रावीनी जेवण पाटावरती मांडलेलं होतं.
तिने त्याला बसायला सांगितलं. विक्रम अजूनही दारूच्या नशेमध्येच होता, परंतु रावीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि पुरणाच्या पोळीचा एक तुकडा तिने त्याला भरवला. तसा तिने त्याला तुकडा भरवला तसं प्रेमाने एकदम त्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तो हळूहळू खाऊ लागला. कारण की हे प्रेम तो किती वर्षापासून रावीकडे शोधत होता, पण रावी तिला ते प्रेम देऊ शकत नव्हती. जसा जसा ती त्याला घास भरवत होती तसा तसा विक्रम त्या कर्णपिशाचिणीच्या पाशातून बाहेर पडत होता आणि आता विक्रम हळूहळू रावीशी गप्पा मारू लागला. एवढे मोकळेपणाने ते आयुष्यात कधीच बोललेले नव्हते, जे आज पहिल्यांदा बोलत होते. पण विक्रमला जाणवत नव्हतं की त्यांच्या ह्या बोलण्याचा कोणाला तरी राग येतोय. विक्रमला हळूहळू त्याच्या डाव्या कानाच्या बाजूनी गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला, पण विक्रमने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या दुर्लक्षाचा त्या कर्णपिशाचिणीला राग आला. तिने वेळ न गवसता जोरात विक्रमच्या कानाशी ती ओरडली. विक्रमने एकदम कानावरती हात ठेवला. रावीने पाहिलं की त्याच्या कानातून तर रक्त येत होतं. तेवढ्यात विक्रमला चक्कर येऊ लागली. विक्रम म्हणाला की मला झोप येतेय, म्हणून त्याला रावी बेडरूममध्ये घेऊन जाऊ लागली. बेडरूममध्ये नेत असताना अचानकच मेखानाच्या इथं दोघांचे पाय थांबले. विक्रम पुढंच जाईना आणि रावी त्याला पुढं नेण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात रावीला कोणीतरी धक्का मारला आणि विक्रम तिथंच स्तब्ध उभा राहिलेला होता, जसं की कोणी त्याला पकडलेलं आहे. आणि त्यावेळी रावीने विक्रमच्या मागे त्या कर्णपिशाचिणीचं खरं रूप पाहिलं. ती एकदम घाबरून गेली, कारण की तिच्या दाताचे सुळे बाहेर आलेले होते. नाकाच्या वरती लाल गंध लावलेला होता. केस पूर्ण पांढरी झालेली होती आणि तिचे ते लाल भडक डोळे आणि ते जळालेले हात विक्रमच्या छातीवरती होते. ते पाहून रावीची तर वाचाच गेली. ते पाहून कर्णपिशाचिणी रावीवरती ओरडून म्हणाली की तो माझा आहे. असं म्हणल्यानंतर रावी एकदम बेशुद्ध पडली आणि तिला परत नंतर संध्याकाळी जेव्हा जाग आली तेव्हा ती तिच्या बेडरूममध्ये तिच्या बेडवरती होती. तिला असंच वाटलं की आपल्याला स्वप्न पडलं म्हणून ती आवरण्यासाठी जेव्हा खाली आली तर तेव्हा तिने बघितलं की पुरण्याच्या पोळीचं ताट हे तसंच तिथं पडलेलं होतं. आता तिच्या लक्षात आलं की हे स्वप्न नसून खरं आहे म्हणून, कारण की सर्वात जास्त धोका हा विक्रमच्या जीवाला होता. त्यामुळं तिला जे काही करायचं होतं ते न बोलता करायचं होतं. असं म्हणून रावीने कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचं नामस्मरण केलं आणि तिला म्हणाली की मी खरी पत्नीव्रता असेल तर ह्या गोष्टीतनं मी बाहेर कसं पडावं म्हणून मला मार्ग दाखव. आणि असं म्हणतच होती तेवढ्यात तिला काहीतरी पडण्याचा आवाज आला. तिने जेव्हा जाऊन बघितलं तर हॉलमध्ये विक्रमची बॅग पडलेली होती. तिने बॅग जेव्हा उघडून बघितली तर त्या बॅगमध्ये तिला त्या कर्णपिशाचिणीचं पुस्तक सापडलं. आता यातून तिने विक्रमची सुटका कशी केली हे पाहूया आपण पुढच्या भागामध्ये.